अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह. अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह. बघा अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह. आपकी कमी थी, आ जाओ. अभी हम लोग यहाँ आए हैं घर से बाहर रोड पर. किस लिए आए? क्योंकि हमारे जो फेसबुक फॉलोअर हैं जयंत भाई, उनकी वेट कर रहे हैं. उनको रास्ता मिलना चाहिए घर पे आने के लिए. वैसे हमारे वांगनकरवाड़ी से लेकर कोलतार तक रास्ता बन रहा है, इसके लिए रास्ता बंद है ऊपर से. लेकिन अल्हम्दुलिल्लाह नीचे हमारे साइड में रोड है. ये देखिए माशाल्लाह, यहाँ से गाड़ी आ सकती है. लेकिन उनको गाइड करने के लिए हम लोग आए हैं नीचे. तो अभी चलो देखते हैं उनको कहाँ तक पहुँचे हैं, वो आए हैं कि नहीं, कहीं रास्ता ना भटक जाए. क्या बोलती कन्नो? यस यस, सही बात है. चलिए फिर आइए जयंत भाई उज्जवल का वेलकम करते हैं हाँ. रास्ते में ही. चला. व्ह्युअर्स अँड माय फॉलोअर्स सबस्क्रायबर्स सगळ्यांनी बघा, माझे फ्रेंड कोणी जरी नाशिकचे फॅन आले तर त्यांचं नाव आहे जयंत भाई. हां, जयंत भाई, तुम्ही आमच्या इकडे आलात, आम्हाला खूप आनंद झाला. हां, नाईस टू मीट यू वहिनी. आणि ह्या आमच्या नमस्कार. वहिनी अहो. जयंत भाई उज्जवलच्या मिसेस बऱ्या आहेत ना. खूप आनंद वाटते आम्हाला की आमचे भाऊ बहिणी आमच्या इकडे आम्हाला भेटायला आले. आमचे फॅन आहेत, आमचे फॉलोवर आहेत ते. आणि आता बहिणी भावाचा आणि दादा बंधूचा आमचा नाता बनलेला आहे, जुळलेला आहे. चला मग यांना आपण आपलं गाव दाखव. हां, ते तुम्ही लोक जुळून राहा, जाऊ नको. हां, खरोखर आपण यांना आपला घेऊन गाव फिरू, आपला पूर्ण गाव दाखव. जयंत भाईला मिळून जरा पण ऐसा वाटे ना की आता मी पहिल्यांदा फर्स्ट टाइम मिळला हवा ऐसा वाटे. मग जन्मजन्मचा नाता आणि रिश्ता आहे आणि आपुलकी जी दाखवली ना त्यांनी मग एकदमच म्हणजे भरून राहिला आहे. आयुष्यात माशाअल्लाह, माणसाची आपल्याला आपल्या देशाला गरज आहे. गरज आहे. सगळ्यांनी असेच बरोबर. बना. मला असं कधी एकदम. वाटलं पण नव्हतं की आम्ही एवढ्या लवकर भेटू आणि एवढी चांगली नातं आपला जुळेल असं वाटलं आपला पण हृदय बोलत होता ना, बरोबर. आपले नियत साफ वकील असाल. नियत साफ काल मंजिल तुम्ही असं. चला या. बरोबर आहे. पण खूप वेगळं भावना होतं सगळं. खूपच या, या, अतिशय वहिनी, या. आनंद झाला आम्हाला सुद्धा. या. या. या इकडे. वहिनीचं माहेर कुठला? देवकीची तुम्ही? चांगला होता. जयंत भाई उजाल येतात आहात आणि भरपूर भाऊ दादा 4 महिने झाले असतील आपण यातल्या संपर्कात आला. भाऊचं म्हणजे वचनच दिलेलं होतं, ताई मी गावी आलो तर नक्कीच तुमची भेट घेईन. आणि दादानी वचनचा पालन केले ना. आणि भाऊ राहिले तर तुम्ही सगळ्यांनी मिला आमच्या जयंत भाईशी. आपल्या फॉलोअर्ससाठी काय दोन शब्द सांगा. स्वप्नातही वाटलं नव्हतं की मी एवढ्या लवकर गाठभेट होईल आणि फोनवरती आमचं बोलणं व्हायचं. पण ती जी आपुलकी होती ना ती इथे आल्याच्या नंतर 10 पटीने वाढली. 10 पण काय 100 पटीने वाढलेले. आज आल्याच्या नंतर ज्यांनी आमचं स्वागत केलं ना ते स्वागत बघूनच डोळ्यात पाणी आलं की असं माझ्याबद्दल असं कधी अपेक्षित नव्हतं, कधी घडलं नव्हतं माझ्या बाबतीत. पण हे पहिल्यांदा असं घडलं की एवढं चांगलं स्वागत झालं माझं. करायलाच पाहिजे ना. दादा आणि ताई तुमच्या खूप अहो, तुम्ही आमचे अतिथी आहोत. हा, हे ऋणानुबंध असे आत्तापुरते नाही आहेत, हे आयुष्यभरासाठी जुळलेले आहे. होणार काय नाही, नक्की होणार. बाबू तुझं नाव सांग जरा. आवाज कमी आहे. अरे वा, घ्या नाश्ता करा. नाश्ता आंबे घ्या. हे आपूस आंबे आहेत. आपूस आंबे हे ते खायलाच पाहिजे. ऐकले हे बाबू, यातला एक पण भाग वाचली नाही पाहिजे. आणखी पाहिजे आणून देते त्याच्यातलं. खा हे बाबू घे.
अशा गोष्टी गाव खाली झाले सगळे. तेच ना. हे मस्जिद आपली. हा, इथे. एक बघा एक भावना वेगळी असते. तिथे गेल्या तर माणसाला समाधान भेटतं. समाधान भेटतं. आता माझे तिकडे मित्र ख्रिश्चन आहेत ना, मी तिकडे पण जातो. आपण सर्व धर्म समजतो. बरोबर. आपल्याला अगदी राजपथ आहे. आम्ही त्यांच्याकडे खावतो. आता तुमचे आमचे संबंध खूप वेगळे झाले. आता असं तेव्हा वाटत नव्हतं की एवढं चांगले ऋणानुबंध जुळतील म्हणून. पण आज जेव्हा आपण भेटतोय या जवळ या, तुम्ही पण जवळ या. हे बघा आपले भाई विरारहून आलेत, आहेत तालुक्यात दापोलीतलेच, काय निगडे गावातले. आता हे आपल्या कोलतारच्या बीचवर बंदरावर, आम्ही ते बंदर म्हणतो, बंदरावर फिरायला आलेत. त्यांना कसा वाटते तुम्हाला बंदरावर सांगा? एक नंबर. कोकणामध्ये जर यायचं असेल ना तर अशा ठिकाणी माणसाने यावं, तिथे समाधान भेटतं. ही जागा ती समाधानाची जागा आहे. आणि हे समाधान मला जे आज भेटलं ते दादांमुळं, ताईंमुळं. आज माझी फॅमिली आले हे समाधान अनुभवण्यासाठी. भारी वाटतंय. आणि हा जो संध्याकाळचा रम्य ठिकाण आहे ना, या आयुष्यातल्या काही गोष्टी असतात ज्या जपून ठेवण्यात इथपर्यंत, त्यातली एक गोष्ट आहे की आजपर्यंत जपून ठेवू शकतो. बरोबर. एवढा उन्हाळा आहे पण वारा थंड आहे. गार आहे ना वारा? वारा गार आहे. मस्त एकदम. वाटत नाही तो ऊन आहे. आणि नाही, नाही. बघा सीन बघा आपल्या इकडचं. हा माशाअल्लाह ऐसा. ही बघा पावसाचा दाखवते. पाण्याला भरती लागली आहे. हे बघा पाण्याला भरती लागली आणि ही आहे समुद्र बहरे अरब, अरेबियन सी. नमस्कार, तुम्ही आलात ते चमत्कार झाला. हे आमचे बघा फॉलोवर आहेत, विरारून आले. आम्ही तुमच्याकडे येत होतो. तुमच्या घरी येत होतो. काय दिली काय? नमस्कार माझे. कसा योगायोग बघा, आम्ही तुमच्याकडेच निघालो. मला पण नमस्कार. आम्हाला पण निगडीतले आहेत, निगडी. समजलं मी आलो होतो घरी. बोलताय ना, तुमच्या इकडे येत होतो आम्ही. आमचा विषय चालला होता. आता तुमच्या तिकडे जाऊ. चला तुमच्या इकडे जाऊया. हो, महेश भाईंनी कॉल केले होते आणि सकाळी नंबर घेतले. भाईंगणकर साहेब काय बोलतात, कसे आहात, मला नंबर द्या साहेबांचा. मारणार होतो. काय म्हणता? आवाज आला मला. म्हणजे हे डोक्यात म्हणजे आलं पण नव्हतं की एवढं अनुभव मिळाला. तसं. दोन म्हणजे अनोळखी माणसं भेटतील एकदम. पण आता असं जाणवत नाही की आपली पहिली भेट आहे. बरोबर, मलाही असं वाटत नाही आहे की आपण पहिल्यांदाच मिळालो. नाही. हे आता हे असं आहे ना. खूप एन्जॉय केला वा, खूप एन्जॉय. म्हणजे जयंतभाईच्या संगती आम्हाला असं वाटणार आहे तर मी फर्स्ट टाइम आमची मीटअप आहे. अल्हम्दुलिल्लाह आम्हाला इतकी खुशी झाली ना. आणि जयंतभाईला मी जसा फेसबुकवरची वलकत होतो त्याच्यात काही पट्टी नेते. आता काय मी शब्द नाहीत मला बोली आला. माशाअल्लाह इतकी माणुसकी आणि इतकी त्यांना म्हणजे मोहब्बत भरलेली आहे. प्यार कुठून भरली आमच्या कोकणी माणसांची खरी ओळख. कोकणी माणूस होतेच एकदम बोलते ना, हृदय एकदम भरलेलं असते त्याचा. बिलकुल. मोहब्बत एकदम बोलते ना, हापूस आंब्याचा कसा गोळी असतो गोळपणा टप्पच असतो. आणि जयंतभाई आपले आहेत ते एकदम बोलतात ना, भेटून एकदम आनंद झाला. की अशीच माणसं या जगात राहिली पाहिजे. आणि आपल्या देशात सर्वात प्रथम तेव्हा आपला देश तरक्की करेल. आणि सगळ्यांनी संघटित होऊन एकदम आनंद घ्यायचा. वेगवेगळे धर्माची लोक आहेत, सगळ्यांनी मिळून सर्वात प्रथम आपण माणूस आहोत. काय बोलते दिलीपभाई? हे आमचे दिलीपभाई, माझा मित्र. नमस्कार. आमचा कोकण की दुनिया 23-24 हा कार्यक्रम एवढा खूप छान आहे की आम्हाला चांगले सबस्क्रायबर भेटतात. आणि आम्हाला आनंद आहे त्याच्यामध्ये. खूप आनंदाची गोष्ट आहे. नमस्कार. आज या ठिकाणी येऊन इतका आनंद होतोय ना की आज दादांबरोबर, ताईंबरोबर जे ऋणानुबंध जुळलेत हे आमच्या म्हणजे जोपर्यंत मी जिवंत आहे, जोपर्यंत दादा आहे, तोपर्यंत हे आमचे संबंध असेच राहणार आहेत. पण येणारी पिढी, आज माझा मुलगा काव्य आणि दादांचा मुलगा मोहित यांनी ही परंपरा पुढे चालू ठेवावी असं माझं मनापासूनचं प्रामाणिक मत आहे. ते आपल्या वडिलांना तो बघतोय ना, ते लोक पण तसेच होणार. बरोबर. ते भावना असते. हो, होणारच होणार. वहिनी कसं वाटलं गाव? छान. खूप छान ना. मस्त मजेत. दिलीपभाई तुम्हाला कसा वाटला आपला गाव? ते बोला. नमस्कार व्ह्युअर्स. आम्हाला सबस्क्रायबर भेटायला आलेले आहेत. तर समुद्रावर एक जरा कॅमेरा मारा जरा. सूर्यास्त होत आहे आता. पूर्ण एक आता पूर्ण मारून घ्या.
तोंड बिन धुवायचंय तुला आहे ते व्ह्यूअर्स, तुम्ही बघितला मला तोंड आमचा हा अरबी समुद्र आहे. आहे पण आमच्या कोलतरे गावचा हा जो निखळ आणि निव्वळ स्वच्छ पाण्याचा अरबी समुद्र म्हणजेच आमचा हा समुद्र आहे. ह्या समुद्रावर एवढ्या सुंदर लाटा मारतात आणि पाहणाऱ्याला एकदम मन भारावून जातं. आणि भरपूर लोक पर्यटक लोक इथे पोहायला वगैरे आहेत येतात. ना पर्यटक आमचे रिसॉर्ट आहेत कोलतरे गावामध्ये, रिसॉर्टला येतात, आमच्या घरी येतात, अजून आमच्या नासरबाईच्या घरी येतात आणि हा चांगला सुंदर नजारा अनुभवून जातात. जय हिंद, जय महाराष्ट्र. काकू चला घरा नाही जायचा. चला 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 घरा चला. मोप खेळ लाव. खायचा चला उठा आता. सोडून गेलो. चला सगळी सोडून गेलो मला. सगळी चोरून गेला. तुझं झुल्लो खपतच नव्हते मगून तुला झुल्यातलं ततेच ठेव नाही डू. हे बघा या हा कापापणच आहे. हे बघायला भेटणार काय? शहरातल्या लोकांना असं बघायला भेटणार काय? नाही, नाही. हा? हे बघा हा झाड म्हणजे कमीत कमी 150-200 वर्ष जुना आहे. बरोबर. हा मग हे फणस बघा असे बरे कापा फणस. कापा फणस आहे. माशाअल्लाह. काय वहिनी बरे आहेत ना? बोलते ना हरियाली और रास्ता. क्या हरियाली और रास्ता. हे कोकणात अनुभवायला भेटतं. सगळ्यात गोष्ट म्हणजे कोकणात अनुभवायला छान भेटतं. छान. हा निसर्ग बघा. बघा मन साफ मंजिल आली. मग मांडव घालायची गरज नाही. गरज नाही, इथूनच चालत चाललं सगळं. मांडव घालायची गरजच नाही. बरं, किती चाललं होतं कोणत्या वाडीत? दोस्त दोस्त निघाले सगळे. असं. ही बर्फी भाव है. भरपूर पाणी आहे. थांबा थांबा मी दाखवत आहे. भाव आहे ही. आमच्याकडे मला पातळ बोलायची पाथर आम्ही पण पाथर म्हणतो आम्ही पण. हो मग. जयंत भाईला आमचा कोलतारगाव पूर्ण नाही फिरलेलं आहे. थोडासा 25% फिरवलं आहे. ही ब्लॅक टी आहे. दिलीपबाईच्या हाताची चहा गवती चाय टाकून बनवतात, पत्ती टाकून. हां अद्रक पण टाकतात. एकदम उत्तम. डोका एकदम सही होतो. आणि जयंतबाईला आम्ही फिरवलं त्यांच्या फॅमिलीला. कोलतार एकदम थोडा होता. पंचनदी पण फिरलेत नाहीत बरोबरशी, पण ते वेळ काढून येणार. पण थोडासाच बघले ना ते त्यांना कैसा लागला ते विचारा तुम्ही. कसा लागला? जबरदस्त. म्हणजे अप्रतिम. अप्रतिम. बघा ना, स्वप्नात बघितलो आपण त्या गोष्टी कोकणात बघायला भेटतात किचनमध्ये. त्या कोकणातल्या आम्ही समोरासमोर बघतोय. कोकणातला आहे तरी पण बाजूला असून कधी आलो नव्हतो. आज तो योगायोग होता आणि आज आम्ही भेटलो आणि तो नजारा याची देही याची डोळा बघतात बोलतात ना तसं तो बघण्याचा योग आज मला आला. मला इथे असेच आमचे इथे रिसॉर्ट चिकार आहे. हां आणि व्ह्युअर्स जे पण नवीन बघताव त्यांनी आमचं चॅनल सगळ्यात पहिले सबस्क्राईब करा. कोकण की दुनिया 2324. त्यातलं खूप सारे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. आमच्या गावातले जितके पण गणपतीचे सण होतात किंवा गोंधळ होतो किंवा आणखी पण जोगा युगा मागतात की काय तुमचं हे करतो तुम्ही. गोंधळ. हां गोंधळ नाही आपलं आता मध्ये केलं होतं आपण काय ते आता भैरीचा झेंडा ते शिमग्यात आम्ही ते पण प्रोग्राम कार्यक्रम आमच्या व्हिडिओवर चॅनलवर भेटणार तुम्हाला बघायला. बघून तुम्हालाही आनंद वाटेल. हां
सर्वजणांनी सोबत मिळून जुळून बघा व्हिडिओ. आणि जयंत भाई कसे आमचे सोबत जवळ आलेले तसे सगळ्यांनी जवळ या आणि आपलं आयुष्य चांगला बनवा. गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट, एवढंच माझं बोलणं आहे. आणि आमचे जयंत भाई आहेत, आलेले आहेत, तर खूप स्वभाव चांगला आहे. आम्हालासुद्धा आवडला. तर थोड्या सबस्क्रायबर भेटायला आले, आम्हालासुद्धा आवडला. आणि ते काय बोलणं झालं मग त्याच्यामुळे म्हणजे माणसं कशी आकर्षिली जातात. खूप छान वाटलं. आणि दुसरं मुद्दा सांगायचं की कोकणी माणसं कशी प्रेमळ असतात आणि इथे आल्याच्यानंतर जो मान सन्मान दिला जातो त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण हे आंब्याच्या रूपानं दिले त्याने आम्हाला. हा कोकणचा हापूस आंबा. हे वायंगणकर सर आहेत ना, त्यांचे प्रेमाची भेट ही आमच्यासाठी आहे. हे बघा, हे कोकणातलीच लोक या गोष्टी करू शकतात, हातात घेऊन जातो. दुसऱ्या कोणी करू शकत नाही. माशाल्लाह. ही प्रेमाची भेट आहे आमच्यासाठी. तर आताच 2 दिवस आमचा आंबा काढायला सुरुवात केलेली आहे. आंबे काढणारे कोणी भेटत नाही, पण आम्ही खाली खाली जाऊन माझा भाऊ आणि आम्ही दोघेजणं पिशवी घेऊन जातो, झेला घेऊन जातो आणि आंबे काढायला सुरुवात केलेली आहे. आता जवळजवळ आमची माणसं येतील आता, तर उद्या परवापासून आम्ही आमचा आंबा काढायला सुरुवात करू. त्याची व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल आणि ते जरूर व्हिडिओ पहा तुम्ही. व्ह्यूअर्स, ही भेट दिलीपबाईच्या तरफची आहे, पण आमचे हात फक्त लागलेले आहेत. सप्रेम भेट आपल्या जयंत भाईला आणि वहिनीला हापूस आंबा, कोकणातला राजा आणि चायपत्ती. त्यांना योगायोग आंब्याच्या सीझनला आले म्हणून त्यांना नशीब पण आहे. ते आंबा त्याला भेटला, पहिला आंबा आमचा काढलेला त्यांना आम्ही देत आहोत. आणि ही सुगंध घ्या तुम्ही. चायपत्ती. एक नंबर. चायपात. व्ह्यूअर्स, जयंतबाई आपल्या कोलतार आणि पंचनदीचे फक्त 2% जागा बघले नजारे. बंदरावर गेले आणि आपल्या वाडीत आणि मग फिरवून वायंगणकर वाडीत नेला औरात. ते जर 8 दिवसाची रेल्वे तेच पूर्ण गाव, ती पण पूर्ण नाही बोलू शकत नाही, तरी पण बघ्या मिळेल. पण आमची असं आम्ही उमेद ठेवतो की येतील ते. नक्की नक्की पुन्हा हा योगा वहिनी. नक्की येणार आहे. हां. आणि निवांत वेळ काढून येऊ. आणि कसा 100% त्याला आनंद भेटलेला नाही आहे. नाही, जेवढा भेटला तो मनापासून भेटला. हा. समाधान. समाधान झालं या गोष्टीचं की आज आलो पण समाधान झालं. मग आले ते कसं आहे, हे आले ना ते ह्यांना आम्ही मच्छी पकडायला नेऊ. बरोबर. काय म्हणजे मच्छी पकडायला सही बात. दिवसाची पण आणि रात्रीची पण. सही. आणि मग फिरायला पण नेऊ कुठे कुठे काय आहे. आणि मच्छी पकडायची वेगळी वेगळी जागा आहे. खारपावर पण नेऊ त्यांना, मरीजवळ पण नेऊ त्यांना, आपल्या खाडीत पण. म्हणजे सगळा आनंद घेतील ते. सही आहे, सही फिशिंग आहे. करणं ही एक पेशन्सचं काम आहे, पण एकेकाला छंद छंद असतो असतो. पकडायचा आणि खायचं पण. ते ताजी मच्छी आम्ही फ्रेश पकडून बनवून खाऊ. काय बरोबर. ते बोल काय बोलूया म्हणतात, बोल. मी काय बोलू, मला मोठ खुशी सेली आहे. बघा, माझा बोलला एक मेसेज आहे तुम्हाला सगळ्यांना, पुऱ्या भारत देशच्या वासियांना माझा ह्यो मेसेज आहे की हिंदू नाही, मुसलमान नाही, तर तुम्ही माणूस बनून जगा आणि माणुसकी जपा, माणुसकी शिका. हा, आपण माणसा बनून ऐला व्हाव, माणसाच बनून जाणार आहो. हा, सगळी ही जातीपाती दुनियात बनले होतात. अल्लाने सिर्फ एक इंसान बनवला नाही. हिंदू, मुसलमान, सिख, ईसाई सगळे आम्ही बाई आहोत. आणि हा, तर मोहब्बतचा बीज पेरा, तर तुम्हाला त्याचा आउटकम वो बेसच मिळणार आहे इंशाअल्लाह. काय आहे, सगळ्यात पहिली बात आहे की ज्ञान. हर एकाने ज्ञान हासिल केला पाहिजे. ज्ञान सही ही है. ऐसी चीज़ है कि तुमला बुलंदियों तक पोचा देती है. बिल्कुल. ऐसा हे ज्ञान आहे. आणि अज्ञानी लोकांचं आपल्या तुम्ही कोकणात करतात. बोलतात, ज्याला ज्ञान नाही त्याला भेटते मान. वाईट मानू नका, एक म्हण आहे. म्हणजे म्हण आहे ती. मी तुम्हाला काय बोलत नाही आहे, पण ज्ञान मोप चांगली चीज आहे, वस्तू आहे. म्हणजे वस्तू का बोलतोय मी, की ही अशी वस्तू आहे की कोणीही चोरी करू शकत नाही. बरोबर. त्याला ज्ञान म्हणतात. काय सही. आपला हुनर तो चोरी कोणीच नाही करू शकत. ते हे हासिल करा. आणि सर्वात प्रथम ते काय आहे, आपल्याला ज्ञान पाहिजे ते उपनिषद, वेदास, पुराणात हे सगळे वाचा, त्याचे अर्थ जाणा, काय बोलतात ते, आणि त्याच्यावरती चाला मार्गदर्शन. त्याच्यानंतर पाहिजे तर तुम्हाला पुराण वाच पाहिजे तर.
आणि वाचल्याच्यानंतर तुम्हाला माहीत पडेल की सिमिलरिटीज काय भेटतात तुम्हाला. बरोबर. ते सर्वात पहिले आपण मनो आहोत. एक परमेश्वर प्रात्माचे हे परमेश्वरचे प्रात्माचे आम्ही मानणारे आहोत. काय ते आपण सगळ्यात पहिले मनुष्य आहोत. जर परमेश्वराने अल्लाने आपल्याला फरक नाही केले, ह्यांना 4 हात नाही आहेत, मला 5 हात नाही आहेत की 10 हात नाही आहेत, सगळ्यांना समान दिलेले आहेत. सगळ्यांना समान हात, डोळे, नाक सगळा एक बरोबर आहे. पाऊस पण तोच, पाणी पण तीच पिताव. हां, सगळ्यांच्या अंगात रक्त पण लाल आणि निंबर याने ऊन सेम. अन्नधान्य पण सारखा. हां, तो काही फरक करत नाही आपल्यामध्ये. हवा पण एकच श्वास घेतो आम्ही. त्यामध्ये असं नाही बोलत की हिंदूची वास आहे की मुसलमानाची वास आहे. त्यासाठी माझं म्हणणं हेच आहे की आपण प्रॅक्टिकल व्हा. हां, आणि खुश राहा. खुश करा सगळ्यांना, स्वतःला पण खुश व्हा आणि खावा पिवा आणि मजा करा. हे लम्हे जे आहात त्यांना व्यर्थ घालू नको. हां, एकदम मस्त राहा. जिंदगी न मिलेगी हां, दोबारा. आशा करता मी तुम्ही माझी जी कोकणी आहे, मराठी कोकणी मिक्स आहे, ते समजत असाल, कारण आम्ही कोकणी आहोत. आमची बोलीच अशी आहे. काय ते मला आनंद झाला आणि खूप गर्व पण झाला की जयंत भाई आले, वहिनी आली, त्यांचा मुलगा आला भेटायला मला. आणि आम्हाला इट्स माय प्लेजर की त्याने आम्हाला सेवा करायचा मौका दिला. बरोबर, काय? बिलकुल. हां. आणि हे व्हिडिओ कसा लागला, आमचे मित्र, आमचे फॉलोअर कसे लागले तुम्हाला कॉमेंट्सला सांगा. हां, जे नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. हां, कोकण की दुनिया 2324ला अशी जुळून राहा. आणि फेसबुकला आपलं पेज आहे नासिर मुल्ला आणि इंस्टाग्रामवर आहे कनीज नासिर, त्याला फॉलो करा. चला मग, अल्लाह हाफिज, टेक केअर. आणि शुभ रात्री. रात्र व्हायला आली आहे. गुड नाईट.